जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 14वा. खंडू पाटलांच्या घरी राहत असलेले गजानन महाराज संत या उपाधीला कंटाळले होते. दांभिकाला या उपाधीचे भूषण वाटते, पण खऱ्या संताला मात्र ही उपाधी महत्वाची वाटत नाही. गावाच्या उत्तरेला खंडू पाटलांचा सगळ्यात धाकटा भाऊ कृष्णाजी याच्या मालकीचा एक मळा होता. त्या बहरलेल्या मळ्यातल्या एका निंबतरूच्या छायेत एक शिवालय होते. एक दिवस गजानन स्वामी त्या मळ्यात आले आणि शिवालयाच्या ओट्यावर बसले. ते कृष्णाजीला म्हणाले, मी तुझ्या मळ्यात असलेल्या श्री शंकराच्या सान्निध्यात राहायला आलो आहे. हा कर्पूर गौरव, नीळकंठ, भोलानाथ अवघ्या देवांचा राजराजेश्वर आहे. तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मी सुद्धा इथे राहण्याचा विचार केला. तेव्हा मला या ओट्यावर सावली करून दे. हे ऐकून कृष्णाजीने तात्काळ 6 पत्रे आणून मंदिरातल्या ओट्यावर घातले. गजानन स्वामी तेथे राहू लागले. गजानन स्वामींनी तेथे वास केला म्हणून तो मळा तीर्थक्षेत्र झाला. जेथे राजा राहील तीच राजधानी. गजानन स्वामींबरोबर त्यांच्या सेवेकरिता भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाट्या हे दोघेजण होते. कृष्णाजी पाटील खाण्यापिण्याची सारी तरतूद करत असे. गजानन महाराज जेवल्यानंतर तो प्रसाद घेत असे. एक दिवस मळ्यात एक अद्भुत घटना घडली. ब्रह्मगिरी नावाचा एक गोसावी आपल्या शिष्यांसहित फिरत फिरत तेथे आला. त्याने आपल्या शिष्यांसह कृष्णाजीच्या मळ्यात तळ ठोकला. ब्रह्मगिरी व त्याचे शिष्य गजानन स्वामींचा बोलबाला ऐकून होते. शिष्य कृष्णाजीला म्हणाले, आम्ही तीर्थवासी आहोत. आम्ही रामेश्वर, भागीरथी, गंगोत्री, जमनोत्री, केदारनाथ, हिंगलाज, गिरनार, डाकोर अशी बरीच तीर्थक्षेत्रे पायी फिरून पाहिली आहेत. आम्ही या विद्वान महासाधू ब्रह्मगिरींचे शिष्य आहोत. परमेश्वराहूनही श्रेष्ठ असे हे महासाधू ब्रह्मगिरी तुझ्या पूर्वभाग्याने तुझ्या घरी आले आहेत. आम्ही 3 दिवस इथे राहू आणि 4थ्या दिवशी निघून जाऊ. इथे असेपर्यंत आम्हाला रोज शिरापुरीचे जेवण घाल आणि आम्हाला लागेल तेवढा गांजा पुरव. तुम्ही लोकांनी तुमच्या मळ्यात हा नंगाधूत पोसला आहात, तर मग आमचे आदरातिथ्य करायला मागे पुढे का पाहतात? गाईला हाकलून गाढवाला पोसणे हे सन्मतीचे लक्षण आहे का? आम्ही वैरागी गोसावी ज्ञानी आहोत, अवघा वेदांत जाणतो. मर्जी असल्यास मळ्यात पोथी ऐकायला या. त्यावर कृष्णाजी म्हणाला, तुम्हाला शिरापुरी उद्या देईन. आज भाकरी आहेत त्याच घेऊन जा. जितका गांजा ओढाल तितका इथेच मिळेल, कारण इथे पत्र्याखाली चालता बोलता नीळकंठ बसला आहे. मग दुपारी 2च्या प्रहराला ब्रह्मगिरी व त्याचे शिष्य चून भाकरी घेऊन मळ्यातल्या विहिरीजवळ भोजनाला बसले. गजानन स्वामींच्या पत्र्यासमोरील एका छपराखाली त्यांनी आपली कडासने लावली. नंतर सूर्यास्ताच्या सुमारास ब्रह्मगिरी भगवद्गीता वाचू लागला. त्याचे शिष्य श्रवणाला बसले. गावातले काही गावकरीही ब्रह्मगिरीचे पोथी वाचन ऐकायला आले. ब्रह्मगिरीने नैनम छिंदंती हा श्लोक निरूपणाला घेतला. ब्रह्मगिरी गोसावी पक्का दांभिक होता. त्याला स्वानुभवाचा लेश नव्हता. त्याचे निरूपण गावकऱ्यांना पटले नाही. त्यांना वाटले की हा तर नुसता शब्दच्छल आहे. मग पोथी वाचन संपल्यानंतर गावकरी म्हणाले की आपण ब्रह्मगिरीचा निरूपणाचा भाग ऐकला, इतिहास ऐकला. आता इथे पत्र्याखाली प्रत्यक्ष स्वानुभवाचा पुरुष बसला आहे, त्याचे दर्शन घेऊया. मग सगळे गावकरी गजानन स्वामींचे दर्शन घ्यायला त्यांच्यासमोर येऊन बसले. हे बघून ब्रह्मगिरीला राग आला. सगळे गोसावी पत्र्याखाली गजानन स्वामींसमोर गांजा ओढत बसले होते. गजानन स्वामी लाकडाच्या पलंगावर बसले होते. भास्कर त्यांना वरचेवर चिलीम भरून देत होता. त्या चिलिमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगावर पडली. ती कोणालाही दिसली नाही. पण काही वेळाने पलंगातून धूर निघू लागला आणि पलंग चहूबाजूने एकदम पेटला. ते बघून भास्कर गजानन स्वामींना म्हणाला,
की "सद्गुरुनाथा, पलंगावरून लवकर खाली उतरा. या पलंगाची लाकडे सागाची आहेत. ती आता पाण्याशिवाय विझणार नाहीत." त्यावर गजानन स्वामी म्हणाले, "भास्करा, पाणी मुळीच आणू नकोस. आग विझवण्याचे काही कारण नाही." मग ब्रह्मगिरीला म्हणाले, "अहो ब्रह्मगिरी महाराज, या बसा या पलंगावर. तुम्हाला भगवद्गीता पूर्णपणे अवगत आहे ना? तुमच्या ज्ञानाच्या परीक्षेचा योग हरीने तात्काळ आणला आहे. नैनम छिंदंती या श्लोकावर एक प्रहर व्याख्यान केलेत. त्यातील ब्रह्मांड जाळी अनळ या वाक्याचा प्रत्यय दाखवा. भास्करा, लवकर जा आणि परमेश्वराहूनही महाश्रेष्ठ अशा ब्रह्मगिरी महाराजांचा हात धरून त्यांना अत्यादराने या जळत्या पलंगावर आणून बसव." गजानन स्वामींची अशी आज्ञा होताच भास्करने धावत जाऊन ब्रह्मगिरीचा हात धरला आणि त्याला जळत्या पलंगाकडे नेऊ लागला. भास्करच्या धिप्पाळ, सशक्त व पिळदार देहासमोर तो गोसावी घुंगुरडेच भासू लागला. आता पलंग चौफेर पेटला. मोठ्या ज्वाळा निघू लागल्या. तरीही गजानन स्वामी त्या पलंगावरून जराही हलले नाहीत. व्यासमुनींनी भागवतात लिहिलेल्या प्रल्हाद कयाधूसूत अग्नीत कसा उभा केला या गोष्टीचे गजानन स्वामींनी जणू काही प्रत्यंतर दाखवले. ब्रह्मगिरी भास्करला विनवू लागला की कृपा करून मला त्या जळत्या पलंगापाशी नेऊ नका. महाराजांचे सामर्थ्य मी ओळखले नाही. त्याच्या विनवणीकडे दुर्लक्ष करून भास्करने त्याला फरफटत आणून गजानन स्वामींसमोर उभे केले. गजानन स्वामी ब्रह्मगिरीला म्हणाले, "चल, नैनन दहती पावक हे वाक्य खरे करून दाखव." त्यावर ब्रह्मगिरी गोसावी गयावया करत म्हणाला, "महाराज, मी पोटभऱ्या संत आहे. शिरापुरी खाण्यासाठीच मी गोसावी झालो. स्वामी, माझ्या अपराधाची क्षमा करा. मी गीताशास्त्र शिकूनही त्याचा काहीच उपयोग केला नाही. मी तुम्हाला पिसा म्हणालो, याचा मला पश्चाताप होतो आहे. हे योगीराज, मी दातात तृण धरून तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला अभय द्या." मग जमलेल्या सर्व लोकांनी गजानन स्वामींना विनवले की महाराज, आगीपासून आपल्याला भय नाही हे खरे आहे, पण तुम्हाला अशा स्थितीत पाहताना आम्हाला धडकी भरते आहे. म्हणून हे ज्ञानजेठी, आमच्यासाठी आता लवकर खाली उतरा. मग लोकांच्या विनंतीला मान देऊन गजानन महाराज त्या जळत्या पलंगावरून खाली उतरले आणि पुढच्या क्षणी तो पलंग कोसळून पडला. पलंग जवळपास पूर्ण जळून गेला होता. उरलेला भाग लोकांनी विझवला आणि साक्ष म्हणून इतरांना दाखवण्यासाठी ठेवला. ब्रह्मगिरीचा अभिमान पूर्णपणे गळून गेला होता. गंगाजलाचा स्पर्श होताच मळही शुद्ध होतो. मग मध्यरात्रीच्या सुमारास गजानन स्वामींनी ब्रह्मगिरीला बोध केला की ज्यांनी अंगाला राख लावली आहे त्यांनी उपाधी दूर ठेवावी. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट निरर्थक सांगू नये. नुसते शब्दपांडित्य माजल्यानेच आपल्या संस्कृतीचा घात झाला आहे. शंकराचार्य, मच्छिंद्र, जालंधर, गोरख, गहिनी, ज्ञानेश्वर अशा अनेक संतांची कृती स्वानुभवाची होती. एकनाथांनी प्रपंचात राहून ब्रह्मस्थिती अनुभवली. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हे सुद्धा असेच ब्रह्मसाक्षात्कारी होऊन गेले. या सगळ्या संतांची चरित्रे आठव. आता या चेष्टा सोडून दे. उगाच शिरापुरी खायला भटकू नकोस. अशा प्रकारे गजानन स्वामींनी केलेला बोध ऐकून ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रातःकाळी कोणालाही न भेटता तो आपल्या शिष्यांसह निघून गेला. दुसऱ्या दिवशी हे वृत्त कळताच सगळे गावकरी मळ्यात जळलेला पलंग पाहायला आले. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.